हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम ब्लॉगिंग टुडे. आज आम्ही जाणार आहोत डिझनीलँडला इकडच्या. त्याचं खरं नाव आहे विन वंडर, पण ते एक डिझनीलँड टाईपच आहे जिकडे कार्टून्स वगैरे असतात. अशा ठिकाणी आम्ही जाणार आहोत. माझा मागचा व्ह्यू ब्युटिफुल ब्युटिफुल. हे इथून आम्ही जिकडे राहतो ना तिथून फार दूर आहे, त्याच्यामुळे आता मला कॅब बुक करावी लागणार आहे. कॅब इंडियातले एक 1100-1200 रुपये, 1500 घेणार आहे, एवढं तर नक्की. सो या चला आपण जाऊया, तुम्हाला मी दाखवते तिकडे काय काय आहे ते. चलो. सो आम्ही तयार आहोत. शशांक, आम्ही जिथे राहिलो आहे ना तो एरिया एक नंबर भारी आहे, पॉश आहे. आणि आमची ग्रॅब आली, किया कॅरेन्स. काय ग्रॅब आहे तिथल्या, कडक कडक. काय एवढी डल दिसते स्किन, म्हणजे काही कळत नाही. इथे ना आम्हाला विन वंडरला जाताना इथे मोतीचं एक फार्मिंग दिसेल. मोती फार्म म्हणजे मोतीचं शेत दिसणार आहे. आणि ह्यांनी सांगितलं की मोती का खेत दिखने वाला है, आपको रुकना है तो रुक सकते हो, मोती खरीदना है तो खरीद सकते हो. तर त्यांना विचारलं आम्ही ग्रॅबचे काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे लागतील का, लाईक वेटिंग चार्जेस वगैरे. तर नो असं सांगितलं त्याने. सो आम्ही तिथे पण जाऊ आणि मग पुढे जाऊ. आवडलं तर आपण संध्याकाळी परत घेऊन येऊ यालाच. कसं घेऊन येणार, फोन नंबर घ्यावा लागेल, पण तो त्या एरियामध्ये असायला पाहिजे. अगर आपके पास इंटरनेशनल ड्राइविंग लाइसेंस है तो आप इसे यहाँ ले सकते हैं. ओके. लेकिन आप किसी दूसरे देश में वियतनामी ड्राइविंग लाइसेंस नहीं ले सकते. ओके ओके. ट्रान्सलेशन सर्व आहे, ट्रान्सलेशन. आमचा ड्रायव्हर चांगला निघाला, तो असं खूप काय काय सांगतोय आम्हाला. दिस इज विजिटिंग कार्ड. शपथ, बीच आहे इथे डायरेक्ट आणि पूर्ण ब्ल्यू कलर यार. आणि झाड बघा. Ở trong còn đẹp nữa, có thuyết trình viên. ओ वाव, ग्रेट. ये अंदर से और भी सुंदर है और ओ. वहाँ एक प्रेजेंटर भी है. ओके. Yes sir. खरंच असल्या ड्रायव्हरचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजेत खरंच. My boss, Mr. Hồ Phi Thủy, he was born in center of Vietnam, and when he was 19 years old, he decided to leave his family alone. Thì they will give us Black Pearl and Maxima. Then when she opens, sometimes have pearl, sometimes no pearl. Only 50 to 60% have pearl inside. And a small one. Now you can touch it. पाण्यात पडशील. And this is not natural pearl, this is a cultural pearl. And to make a pearl, we must insert this nucleus and liquid of polyester. And this one material made from the silk. You get the square set first. हा ब्लॉगर कधीपासून बनला? हा माझ्यासारखं बोलतोय. हा माझ्यासारखं बोलतोय. आमच्या ड्रायव्हरने आमच्यावरती भरपूर कृपा केली वगैरे वगैरे. हा ब्लॉगर कधीपासून बनला असतो शशांक? मी पहिल्यापासून जन्मापासून ब्लॉग आहे. मी आपल्या भावाला कसं शक्य आहे? बघ किती क्रिएटिव्ह आहे ही लोक. हे कुठं समुद्राच्या उत्तरातून काय काय काढलेलं आहे. समुद्रातून खरं. शोधून आणलेलं आहे. कसं सांग समुद्रातून शोधून आणलेलं आहे सांग. कसं? हे बघ, हे सगळं सॉल्टी रॉक्स आहे. बघ बघ ते समुद्राच्या आतमध्ये असं कसं आहे ते बघ. या आपल्याला भरपूर एक्सप्लोअर करायचं, आपल्याला बाहेर फोटो पण काढायचे, तर आपल्याला फास्ट करावं लागेल. तर विन वंडरला जायला आपल्याला लेट होईल. कडक समुद्राच्या आतले दगड आहेत हे सगळे रॉक्स. वाव, हे तुम्ही समुद्रात जाऊन तर कधी बघू शकत नाही. एवढी मी हायड्रोफोबिक आहे की एवढी आतमध्ये मी जाणारच नाही. बट मी हे समोरासमोर बघते, कडक.
शशांक परत गायब झाला कुठेतरी, मला न सांगता. आणि मला दिसत नाही आता इथे हा कुठे येतो. ओ तिकडे गेले ब्लॉगर, तिकडे गेले. सी काफी साईडला हा ब्लॉगर इकडे. एवढे शिंपले काय, केवढे आहे ते. मोठे मोठे भेटले की आले की इथे टाकून देते वाटतं. हा ना, म्हणजे मी कधीही बघितलं नव्हतं अशा गोष्टी ज्या मी आज बघते, आणि मी ग्रेटफुल आहे ह्यासाठी. हे मशीन्स आहेत, ते स्टोन वगैरे कट करण्याचे मशीन्स आहेत इथे. ओ मागे व्ह्यू नको बघू. वाव, द व्ह्यू ग्रेट. आम्ही तिकडे जाऊन फोटो काढणार आहोत. हेच कलेक्शन तर सुंदर आहे. आणि ही मागची मुलगी आहे ना, ती माझा पिशाच सोडत नाही. तिला असं वाटतं मी काहीतरी खरेदी करेन, पण इथे 15,500, 16,000-20,000 वगैरेला कोण खरेदी करेल ना. हे तिला कळतच नाही. आणि मी कसं समजावून सांगू हिला, ते पण मला कळत नाही आहे. पण इथे आहेत मात्र कलेक्शन छान छान. शशांक मला म्हणतो तुला घ्यायचं आहे का, पण मी एवढे पैसे सोन्यामध्ये गुंतवेन ना, तुला ॲटलिस्ट रिसेल व्हॅल्यू आहे. आणि ह्याला हे इंडियामध्ये आलं की ह्याला कोण विचारणार पण नाही. खोटे मोती आणि खरे मोती याच्यामध्ये फरक पण कळणार नाही लोकांना. सोन्यामध्ये कसं, सोन्या लोकांना माहिती आहे इंडियामध्ये की ओके सोनं असं दिसतं असं दिसतं, हे खोटं सोनं आहे खरं सोनं आहे. पण मोत्याचं तसं नाही आहे ना, मोतीचं. त्याच्यामुळे लोक म्हणतील की हे खोटं मोती काय, खोटंच मोती आहे तसंच म्हणतील. किती पण त्यांना ओरडून ओरडून सांगितलं नाही खरं आहे खरं आहे खरं आहे, स्टील त्यांना बिलीव्ह होणार नाही. मग मी कशाला घेऊ ना ह्या गोष्टी, मग मी नाही घेत आहे. पण आहेत कलेक्शन खूप सुंदर. इंडियामध्ये हे कलेक्शन यायला पाहिजेत, खोटे का होईना पण मी घेईन. आम्ही एक घेतलंय, ह्याच्यामध्ये आम्हाला हे स्वस्त दिसलं. पेनांचं पण कलेक्शन कसलं सुपर आहे. It is legal. 8,000. Oh, it is. Nice. कसलं जवळून जातोय विमान. गाईज, आय एम हायड्रोफोबिक. आणि मी इथे समुद्राच्या वर ज्यांनी हा पूल बांधला आहे, जो की ठोकळे लाकडं काय आहेत माहीत नाही, पण तिथे त्याच्यावरती आले तुम्हाला मी दाखवते कुठे आहे ते. मी सी, आणि इकडे पूर्ण समुद्र आहे. हो, तिकडचं पाणी वेगळं आणि इकडचं पाणी वेगळं. आणि मी इथे अशी उभी आहे आणि हे आमचे फोटो काढले आहेत. चलो, तो कॅब ड्रायव्हर खूप माणुसकीने थांबलाय, तर वेट करायला न लावलेलंच बरं. सो आपण जाऊया आता विन वंडरला. तिकडे आता कुठचाही स्टॉप न घेता आपण जाऊया विन वंडर. विन वंडर, अच्छा.
बॅक गेट बॅक गेट. विन वंडरचं बॅक गेट आहे. टू ह्यूज खूप मोठं आहे. वाव. राईड्स ते बघ वरती. नाईस. संपतच नाहीये. वाव. अरे संपतच नाही माझा व्हिडिओ स्टार्ट. अरे शपथ केवढं मोठं हे. ओ माय गॉड. नाईस ग्रेट. इकडे तिकीट काउंटर आहे. तिकीट घेतो पहिलं काढून आणि मग आम्ही पुढे जातो. गाईज आम्ही कॉम्बो घेतोय 1 डेसाठीचा. विनपर सफारी आणि विन वंडर्स 1450.000 VND फॉर 2 पर्सन. म्हणजे पर पर्सन 1450. म्हणजे आता आमचे 10,000 इथेच उरत आहेत इंडियन रुपीज. आमची विन वंडर आणि विनपर सफारी आम्ही नाही करणार, कारण ना विनपर सफारीला आम्हाला जावं लागणार आहे आउटसाईडला आणि आता त्यासाठी लागणार 3 तास. आणि ह्या विन वंडरला व्हिजिट करण्यासाठी आम्हाला 5 ते 6 तास लागतील. प्लस इथे मरमेड शो आहे, भरपूर काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या आहेत. त्याच्यामुळे आता आम्ही विनपर सफारी नाही करणार. गाईज इथले सगळे राईड्स आम्हाला फ्री आहेत आणि मी हे कपडे घालून आले. मला माहीत नाही मी किती राईड्स करेन. आणि ह्या पण असं कपडे घालून आले आहे कारण का माहिती संध्याकाळी आमचा वेगळा प्लॅन होता की ग्रँड वर्ल्डला जायचं आहे, इथे जवळच आहे. त्याच्यामुळे आम्ही असे कपडे घालून आलो. पण इथे पूर्ण डे लागणार आहे आणि आम्ही फुकॉकला ना 2च दिवस म्हणजे कालचा आणि आजचा असे 2च दिवस आम्ही फुकॉकला दिलेत. आम्ही ॲक्च्युली 3-4 दिवसांचा स्टे केला असताना तर पूर्ण मजा आली असती ना. हो. आणि फुकॉक खरंच खूप छान बघण्यासारखं आहे फुकॉकला. का आम्ही 2च दिवसांचा स्टे केला का माहिती. इकडे इतका ऊन आहे ना की मी जबरदस्त टॅन होणार आहे. जेवढी काय मी गोरी झालेली आहे तेवढी सगळी मी टॅन होऊन मी इंडियामध्ये परत जाणार आहे. एवढं मात्र खरं आहे. कसलं ऊन आहे इथे, पण स्किन पण एकदम ग्लो करते माझी. काही असा मॅप आहे आतमध्ये, एवढं मोठं आहे. काय सगळं सांभाळायचं एकदम. ह्याचा फोन, माझा फोन. मजा येते पण इथे मजा येते. तिथे का शाकला अशी जबरदस्त मारताना डोळा पडतो का, डोळा पडतो. टेम्पू घाला. हा हा शाकला टेम्पू घालेला आहे बघा. यो जिगली 4 हिट मारलेले आहे. इथे आम्ही सगळे हे गेम्स खेळलो. इकडे मसाले आहेत पण ते फ्रीमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही करणार नाही आहोत. आणि हे गेम्स राहिले तर आम्ही फक्त पटापट हा काय खेळतोय. गाईज खूप भारी आहे खूप. म्हणजे आतापर्यंत आम्ही एकच सेक्शन घेतलं आहे. अजून मला पूर्ण डिस्नीलँड फिरायचं आहे. विन वंडर फिरायचं आहे. खूप भारी आहे. एवढ्यातच मला भारी वाटते. बाहेर तर खूपच ऊन आहे. ते पर्ल फार्मिंगमध्ये आम्ही जे घेतलेलं वस्तू तो ठेवून आला आहे आतमध्ये. आणि आतमध्ये जे नकाशा वगैरे आहे ना, त्याचं मॅप वगैरे आहे ना, आता ह्या सगळ्या डिझनी वर्ल्डचा आणि तिकीट वगैरे तो सगळं ठेवून आलं तिथे. विसरून आला. सी आता ते लावून आता त्याने व्यवस्थित लावून ठेवले. काय माणूस आहे, काय माणूस आहे. ते वॉटर राईड्स आहेत सगळ्या. जेवणाचा सुगंध. मला ह्या वाळूतून जायचं नव्हतं, पण शशांक म्हटलं की चांगला व्ह्यू आहे तिकडे, तू ये. मग मी जाते. हो या रिअली.
खरंच चांगलं आहे. मला ॲडव्हेंचर्स खूप आवडतात. आता मी ॲडव्हेंचर करायला जातो आहे, रोलर कोस्टर राईड्स करायला जातो आहे. माझ्या लाईफमध्ये असं आतापर्यंत दापोलीमध्ये मेळा यायचा किंवा मी इकडे तिकडे असं आपल्या इथे पण छोटे छोटे राईड्स केलेले आहेत, पण त्याच्यामध्ये एवढी मजा नाही आली. आता बघू ह्या राईड्समध्ये, कारण असं वाटतं की आउट ऑफ इंडिया ज्या काही राईड्स असतात त्या खूप ट्रिकी असतात आणि खूप मोठ्या असतात आणि खूप अशा असतात. तर मला त्या राईड्स करायच्या आहेत. शशांकला माहीत नाही मला त्याला आवडतं कितपत नाही आवडत ते. हो, ॲडव्हेंचर करायला जातो आम्ही. कॅमेरा चालू झाला की गप्पा होता डान्स करायचा, आणि कॅमेरा बंद असेल तो डान्स करत असतो. गाईज आता आम्ही ही राईड करणार आहोत. खूप भारी वाटलं, खूप भारी. 2 मिनिटं चक्कर यायला लागली मला तर खूप भारी वाटलं. अरे काय भारी. मी परत जाणार मी आता. म्हणजे वॉटर पार्कला नाही जाऊ शकत, सो आम्ही थीम पार्कलाच जाऊ ॲडव्हेंचर करायला. गाईज आम्ही रोलर कोस्टरला आलो. रोलर कोस्टर मी केस बांधलेत कारण तो इथे अजिबात हे नाही फालतूगिरी नाही. कारण मी बघितले भारत राईड कशी आहे ती, एकदम ट्रिकी कसे केस बांधलेले मी, टाईट बांधलेले कसे झाले ते राईडने. याला बघा कसलं राईड होतं ते. मी परत करणार. मला वाटलं आता ठोकते बट नाही. ओ माय गॉड, कसं वाटलं तुला राईड? माझा घसा गेला ओरडून. एवढं भारी राईड होतं ते. यात मोबाईल अलाउड हवा होता, पडला असता तेवढं तर आहे. पकडायला पडलं होतं. अशी एकदम खाली जाते, डोकं माझं खाली जाते, वरती येते. काय विचित्रच चालू होतं सगळं, पण एक नंबर. तुम्हाला माझ्या एक्सप्रेशनवरनं कळत असेल. आवाजही सगळं दुखायला लागलं. गाईज आता आम्ही ह्या राईडमध्ये जाणार. हवं इथे चल, आणि आपल्या परत रिपीट करायचं राईड्स. डेंजर. एक नंबर राईड होती, एक नंबर. आता आम्ही दोघं जण ह्या राईडमध्ये जातोय. कुठे गेली? ह्या राईडमध्ये जातोय. ती राईड खूप मस्त होती. 2 मिनटं मला असं वाटतं मी पडते की काय. डेंजर राईड होती ती. 70 रुपयाचं पाणी.
500 ml 70 रुपये, जे आपल्याकडे 10 ml ला मिळते, 10 रुपयाला मिळते. इकडे पाणी महाग आहे. इकडे सीशेल आहे हे, आणि इथे आम्ही मरमेड शो बघायला आलोय. मरमेड शो इथे असणार आहे. मस्त आहे, मस्त व्ह्यू मस्त आहे. इथे सगळीकडे फोटो छान येतील, पण आता फोटो काढण्यासारखी हालत नाही आहे कारण राईड्स केलेले आहेत. मला वाटलं खरोखरच आहे की काय, घाबरले नाही एड्या मी, बावळट. मला वाटलं खरोखरच आहे. त्यांनी बनवलेलं आहे ते, पण पूर्ण हा ना समुद्राचं पाणी आहे. हे रिअल वाटतंय. थोबाड बघायचं शार्कचं, ते हळूहळू झाले हलतंय सगळं. हे हलतंय. हो आले. आम्हाला फोटो काढायचे, पण ह्या लोकांचा आवरेपर्यंत उजाडायचं. दुसरा दिवस उजाडायला आपल्याला ह्या लोकांचा फोटो, आणि लोक आपल्याला बघत पण नाहीत. जेणेकरून आपण 1 फोटो प्लीज 1 फोटो प्लीज असं बोलू, ते बघत पण नाही. ते बघत पण नाहीत. तिचा आवरेपर्यंत टाईम लागेल. ह्याने तिकडे ना माझा फोटो काढला आणि स्वतःचा फोटो काढायच्या वेळेला नको पोरीत तिकडे असं करून बाहेर आला. मला तू ॲटलांटिसमध्ये जायचं आहे. अच्छा. नाही लाको लाको लाको. टोपी घेतली असती तरी उपयोग आला असतं. ॲक्वेरियम आहे. राईट 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 घे राईट घे. माझं स्वप्न कम्प्लीट झालं. बघून तो किती खुश आहे. आम्ही परत इथे चालू. हा काढ ना, आपल्या दोघांचा काढूया सेल्फी. सेल्फी काढूया आपल्या दोघांचा. एवढी चालली की मला लंगडायला झालं आता. इथे खूप सारं फिरण्यासारखं आहे. अक्षरशः दमायला झालं. सी मागे क्यूट कासव आहे जे की आम्ही पूर्ण कवर केलं आहे. आणि हे तुम्हाला दिसते तेवढंच नाही, खूप मोठं, खूप ह्यूज आहे. त्याच्यामध्ये कुठचा शो होता तो, मरमेड शो वगैरे सगळा इकडे होता. मोठा सेटअप होता. नाही 3:15 वाजलेत आणि आम्ही अजून काही जेवलोच नाही, फक्त पाण्यावरती होतो आम्ही. आणि आता पहिल्यांदा काहीतरी खायला जातो आहे. आता इथे व्हेजच खाणार आहोत. कालचं नॉनव्हेज आहे, बिलकुल चांगलं नव्हतं, बिलकुल नाही चांगलं. आम्ही फायनली ऑर्डर केले. आम्ही मँगो स्मूदी आणि चिकन बर्गर ऑर्डर केलं आहे. चिकन मी म्हटलेलं व्हेज काहीतरी ऑर्डर करू, बट इथे आम्ही जिकडे ऑर्डर केलेलं आहे ते मरीना म्हणजे फुकॉक मरीनाला आम्ही ऑर्डर केलेलं लोकल स्टॉलवरून. आणि इथे आम्ही व्यवस्थित हॉटेलला आलो आहे. बघू इथलं बर्गर कसं आहे ते. कुक असू दे बस, वेल कुक्ड. घे. मला कालपासून आवडलं. बेस्ट.
थोडं पोटात गेल्यावर बरं वाटलं. सकाळपासून मी खूप पाणी प्यायलं होतं, पण 500 ml 500 ml आम्ही दोघात प्यायलो पाणी. प्राईस बघू. बर्गरची साईज मोठी आहे. वर सिसमी सीड्स आहेत आणि चिकनच्या स्लाईस दिल्या आहेत. हे चिकन आहे, चिकन पॅटी आहे, एक खाली पाडते सगळं. चीज आहे, टोमॅटो सॉस आहे आणि लेटेस्ट आहे. मी ट्राय करून बघते. चांगलं आहे. वेल कुक आणि सॉफ्ट बन बेस्ट. चांगलं आहे ना. बर्फामध्ये स्ट्रॉबेरी हा फास्ट पितो. हळूहळू प्यायचं, हळूहळू प्यायचं, स्वाद घेत घेत प्यायचं. आपल्याला पूर्ण राईड काढायची इथे. आता आम्ही ह्या राईडमध्ये बसणार आहोत. मजा आली. मी भिजले थोडीशी. हो, जिराफ सफारी नाही घेतली, नाही मग ते जंगल सफारी नाही घेतली म्हणून बरं झालं. ह्यातच आम्ही खूप थकून गेलो चालून चालून. आणि आणि मी मस्त भिजले. राईड आहे. शशांकने 2,900 मारले, मी 1,170 मारले. आज आम्ही दिवस इथेच घालवलाय. दिवस आता ब्लूबेरी स्मूदी घेतली आम्ही. शशांक दाखव. चालायची जरा पण ताकद नाही आहे, जरा पण नाही. आणि आम्ही ही ब्लूबेरी स्मूदी घेतले. त्याच्या जीवावरती चव घेत घेत आम्ही चालतोय. पण हा शशांक आहे ना, तो ऐकत नाही. सगळं फिरायचं आहे. जरा माणूस थकतो. एक माणूस आहे, एवढं पण नाही चालू शकत. पण नाही, सगळं फिरायचं ह्याला सगळं. बारवीच्या घरात आलो आम्ही. हो, चल तो डोर ओपन कर एखादा. शशांक, मी अडकेन ना. हा म्हणजे आपण खेळायचंय. माहित नाही आम्ही कुठे घुसलोय ते. वंडरलँड गार्डन आलं. हो
राईस. सगळे जेवतायत. आम्ही आता सिंड्रेलाच्या घरात जातोय. मस्त इकडेच छोटू टेबल. ए हॅलो हॅलो हॅलो. टुडुक टुडुक. का येडा तिकडून कुक कर. मी आहे ते. काय करायचंय? कुठे गेला अमार? मग हो ते वरचं मग ओ शॉर्ट त्याला मार. त्याला अरे खालचं हा त्याला नाही. तर 6:45ला आता शो सुरू होईल, वॉटर शो. आम्ही इथेच बसले सगळेजण. And 1 2 3 4 5 6 7 and 1 2 3 4 5 6 7 8. Thank you everyone. Cảm ơn mọi người rất nhiều ạ. Let's go. फायनली आम्ही इथून निघतोय. किती 7:15 वाजलेत आणि आता आम्ही ग्रँड वर्ल्डला नाही जाणार कारण खूप लेट होईल आणि आम्ही खूप थकलो आहे. आज दिवसभर नुसते आम्ही चालतोय. जवळजवळ 15,000 स्टेप्स आम्ही चालल्यात पर हेड. त्यामुळे आता कंटाळा आला आहे. आता गपचूप घरी जातो आणि फ्रेश होतो कारण ना मी भिजली पण आहे त्या पाण्यामध्ये राईडमध्ये. त्यामुळे जरा ते केस वगैरे सगळे ओले आहेत थोडेफार. सो घरी जाते, आंघोळ करते आणि पाय जरा दुखत आहेत माझे भरपूर. तर पायाला तेल वगैरे लावते.